नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आहे दिनांक 27 एप्रिल 2024 आणि आज आपण आलेलो आहे तामशाला। पाहूया तामशामध्ये आज हळदीला काय रेट मिळालेला आहे। सध्या बाजारामध्ये आवक बी भरपूर आहे। खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल मार्केटला आणला आहे। करूया त्यांच्याशी बी चर्चा। तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करून लाईक नक्की करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ सुरू करूयात। तब तक क्या करो दो नंबर की डालो के पीछे और ये भी जो खरीद है ना कोणा गावची काका? शिवपुरी शिवपुरी। हो काय लागला भाव? 13,000 13,000 बंड्याला। मंड्याला 12,000 बंड्याला। बंडा कुठे? हां दिसत ना क्वालिटी। 13,000 फिक्स। बंडा कुठे? मंडा नेला किती एकर होती? 1 एकर किती झाली? किती होती मोजल्यावर कळलं कटा किती आहे? हां कटा किती आहे? 25 कटा आहे। हां ठीक आहे। कोण आहे शेतकरी? कोण आहे हे? कोण आहे यार तुम्ही? हो शेतकरी होते हे होतं व्हिडिओ काय लागलाय काका भाव? भाव किती लागलाय? 11,200 मंडा लागला 11,200 बंडा। कांडीला कांडा 12,800। किती एकर होती? एकर भर एकर किती झाली? जायचं 30 पोजायचं 30 पोते। बंडा कुठं आहे? मंडा हे आहे 11,000 बंड्याला किती? 600 ओले असल्यामुळे भरपूर लागले हो हो। थोडा 2 दिवस झाला आभाळ पण आहे वातावरण। ओले असल्यामुळे भरपूर लागले ते इकडे झालं नाही भाऊ? मुलाखत द्यायला काय करता भाव झाले नाही थोडी क्वालिटी थोडी झाली म्हणजे सडणीचा प्रकार सडन लागली होती। सडन म्हणजे घालत नाही भाऊ? पाणी जास्त नाही कोणा गावची तुम्ही? उमरी जहाग कोणती उमरी? जहागीर घ्या की रमते। किती एकर होती? 1 एकर 1 एकर। किती झाल्या? काय झालं नाही वर्षी 1 एकर हो आमदा पावसानं 11 डबे झाले 7 क्विंटल होईल मोठी जास्त हो भरपूर शेतकऱ्याचं नुकसान आहे आमदा यावर्षी पावसानं। लई भाव लागला नाही भाव लागला ना बंड्याला काय? बंड्याचा झाला ना भाऊ? नाही मंड्याचा भाव झाला काय नाही क्वालिटी चांगली ना थोडंसं डॅमेज आहे माल पावसानं नुकसान आहे बरं। काय करा देव मामाला जरा सांगा ना पाऊस कमी करा म्हणून हा देवा भाऊ आणि नरेंद्र मामाला सांगा. वरी दोन्हीकडे देव भाऊच आहेत। वरी देव म्हणून तर नरेंद्र आणि देवेंद्र हा दोघांना जरा सांगा पाऊस कमी पडायचा जरा हा वरी देवेंद्र नरेंद्र आणि देवेंद्र आहेत. जरा सांगा त्याला पाऊस कमी पडा भाव आहे पाऊस दोन्ही शेतकऱ्यावर संकट टाकू नका। संकट टाकू नका इथं आले की आम्हाला देव भाव हा व्हॉट्सअपला 14,000 भाव दाखवले इथं आले की शेतकऱ्याची बरोबर कुठे हे करायची तर बरोबर धंदा झाला का त्याचा शेतकऱ्यांना काय करावं हलवाय बना आता तुम्ही कालची न्यूज वगैरे काय बघल्या का तुम्ही? खताचे रेट कुठपर्यंत गेलेत माहिती आहे तुम्हाला? 23 रुपयाला मला DAP 2300 रुपयाला DAP नाही बाकी 10-26 तर भरपूर 1800 पर्यंत गेला DAP। युरियाची बी रेट पर 700-800 जाईल म्हणजे आधीच हे भाव कमी आहे वरून अजून खताचे रेट सगळं शेतकऱ्यांना हा स्टॉकला खते आज कृषीचे मोर्चा आहे आज त्यांचं बेमुदत संप आहे ना आज। ज्या दिवशी शेतकरी संपावर गेला ना कळगाव हळद आणल्या काय भाव लागला? आता आणल्या का जस्ट किती ट्रॅक्टर आहे का ते? तुमच्या मागे चालू की मी आता मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनल नाव आहे माझं म्हणजे डेली टोटल मार्केटचे टाकतो जनावरांचे आपले भाजी मंडीचे किंवा टोटल टाकतो शेतकऱ्यांचे। मी हसापूरचा आहे। हसापूर आहे उमरी रोडचा भोकर हसापूर आम्ही कळगाव जवळचेच आहे। झालं नाही का अजून भाव? ठीक आहे बंडा मिक्स हा एकच गलती करायची नाही भाव घ्यायचा म्हणजे काय बंडा मिक्स क्वालिटी चांगली आहे ना पण काय लागला भाव? तुम्ही एक कोण शेतकरी कोण आहे? तिकडे काका काय भाव लागला? काय भाव लागला? 12,700 शेंगाला बंड्याला 11,100 11,100। किती एकर होती? 2 एकर 5 क्विंटल 2 एकरला 5 गुंठे कमी होते। किती क्विंटल झाली अंदाजी? काटा झाला की? 27-28 क्विंटल झाले का? कोण्या गावची म्हणल्या तुम्ही? वेंबर हसापूरच्या बाजूचे
हां मी आसापूरचा आहे. ठीक आहे. मग काका तुम्ही आणले किती एकर होती काका? 1 एकर. 1 एकर होती. काय भाव लागला? भाव किती लागला नाही लागला ना का? किती झालेत कटे? वेळ वजन केलं का? किती क्विंटल झाले? एमटी झाले असले हां गाडीची एमटी झाल्या ना. ठीक आहे. नावा सगळं सांग. राम राम काका. कोण्या गावचे तुम्ही? शिवपुरी. काय लागला भाव कांडीला? 13,200. 13,200. बंड्याला बंडा कुठे? 12,300. 12,300 बंड्याला लागला का? किती एकर होती? 3 एकर. 3 एकर. किती झाली? 30 क्विंटल. 30 क्विंटल. किती कटा आहे? घरी काय आहे आणखी? अजून घरी काय आहे का? बरं आला का भाऊ? काय लागला काका भाऊ? विचारते का भाव झाली की कुठे? हां 13,200. 13,200. कांडीला बंड्याला? बंड्याला 12,200. 12,200. 12,500 बंडा. 12,600 झाला बंडा. बंडा मात्र मस्त आहे फ्रेश. किती एकर होती म्हणले? 2 एकर. 2 एकर. किती झाली? 40 क्विंटल. 40 क्विंटल झाली. 2 एकर 40 क्विंटल मिळालं. 1 20 क्विंटल होती. कसं काय भाव बरा लागला? भाव बरं लागला. राम राम. कुठली तुम्ही? शिवपुरी. इथली शिवपुरी ना? हो तामसा शिवपुरी. काय लागला भाव? 1300. 13,100 कांडीला. कांडी बंड्याला काय लागला? 1200. 12. ते बंडा आहे का? बंडा जरा नम आहे. नम आहे. किती एकर होती म्हणले? 3 एकर. 3 एकर. किती झाली? 65 क्विंटल झाली. 3 एकर मस्त झाली. बरं लागला भाऊ मग? काय तुमची अजून प्रतिक्रिया? प्रतिक्रिया काय रे? बस 1 नंबर. हां 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. राम राम. कुठले तुम्ही? डोलुंबरी. काय लागला बंड्याला भाव? बंड्याला 11,600. 18,000. आपण 11,600. कांडीला 12,000 फिक्स. काय कमी जास्त? मग किती एकर होती? 2 एकर होती. 2 एकर. किती क्विंटल झाली? हां किती कटा कटा किती? हो 28. थोडी डॅमेज दिसायली जरा. पावसाने नुकसान झालं भरपूर यावर्षी. नाही क्वालिटी सांगते थोडेसे. पावसाने नुकसान झालेलं नाही. यावर्षी आवक बी भरपूर आहे बघा. घेऊ काय सांगाल भावाविषयी? भावाविषयी काय सांगाल? बरं लागलं? हां गाडीप्रमाणे भाव बरे आहे. हां गाडीप्रमाणे भाव बरे आहे. राम राम. कोण्या गावचे तुम्ही? रोहित पिंपळगाव. किती एकर होती हळद? 30 गुंठे. किती झाली? 22 आदनं. पोते किती? 25 पोते आहेत का? 25 म्हणलं तर सरासरी 13 क्विंटल जाऊ का? बंड्याला काय लागला बंड्याचा भाव करायचा. भाव शेंगाला? शेंगाचा झाला शेंगाला किती झाला? 13,000 फिक्स. घरी ठेवला होता काय? किती दिवस झालं? 8 दिवस झाले काढून. हां ते ओला राहिलं जरा भुरटायचं ना. काय लावला भाव?
12,800 आणि 11,000. कांडीला 12,800 आणि बंड्याला 11,000 फिक्स. कोण्या गावचे तुम्ही? पोटा किती करा हळद? 1 एकर. 1 एकर किती झाली म्हणजे? 17 कट्टे. 17 कट्टे. पाणी जास्त पडलं. हो पाऊस पडला यावर्षी 80% शेतकऱ्याचं नुकसान पाण्याने झालं की नाही? एक 10-20% मोजके शेतकरी सोडले तर बाकी 80% शेतकऱ्याचं नुकसान पाण्याने आहे की नाही? त्याच्यामध्ये मी बी येतो बरं. हो. माझ्या शेतीमध्ये पाणी पूर गेला आहे, रात्रंदिवस पाणी होतं. हो. एक मोजके शेतकरी राहिले जसे आता उत्पन्नामध्ये म्हणा कशामध्ये म्हणा चांगलं त्यांना हे आलं. शेंग आपली बंड्याला राम राम काका. कोण आहे तुम्ही? आहे की फायनल भाव थांबा आता हे फायनल भाव तुम्ही घ्या म्हणले ते तुम्ही निर्णय तुमच्या हातात होता. हे निर्णय तुमच्या हातात. दाखवा काय लागला भाव करा? 12,000 लावलेला. कांडीला 12,000 आणि शेंगाला आपल्या कांडीला 12,000 लागला ना, बंडायला 11,500. कोण्या गावचे तुम्ही? BC BC इस्लापूर किनोड तालुका. किती एकर होते आवाज तुमचे? 2 एकर. 11,500 बंडा. कांडी 12,000 फिक्स. आम्ही सांगतो 13,500 माल चांगला आहे ना. एकही आकडा करू नका. तिथं काहीच करू नका. तसलं गिरवगिरी ऐका की गाडी किती लावल्या? 13,300 नाही काहीच करू. 12,200 बंडा. 12,200 बंडा आणि शेंगाला 13,300 शेंग. एकदम क्वालिटी चांगली. नंबर 1 क्वालिटी. हमारा माल है लिया हे बंडा आहे ना? हम कुछ भी नहीं बोलते उसके अंदर. नहीं बोले. काय लागला भाव? काय राम राम. कोणा काय भाव लागला कांडीला? गांडीला भाव दिला 13,500. 13,500. बंड्याला बंड्याला 12,200. 12,200. कोण्या गावचे तुम्ही? पिंपरी कामारी कामारे पिंपरी. किती एकर होती? 100 एकर होती. 100 एकर. किती झाली? काय होती की मोजली नाही किती ना. कट आहे? 32 30 कट आहे. 32 कटा महिन्यानं 18च्या जवळ 18 थोडं बरं कमी जास्त आहे. तर आमच्या मालाच्या हिशोबाने आम्हाला भाव लागलेला नाही. हां मालाच्या हिशोबाने भाव बरोबर व्यवस्थित आम्हाला वाटत नाही का मालाच्या हिशोबाने आम्हाला भाव लागलेला आहे. क्वालिटी आहे. क्वालिटी एवढ्या हळदी बघितल्या पण रेंजमध्ये सगळ्यांना भाव चालू आहे. म्हणजे ह्या हळदीमध्ये हळद असं बघितलं नाही मी इथं कुणाची. त्यामुळे व्यवस्थित भाव असा काय लागला असं आम्हाला वाटत नाही. समाधान नाही. समाधान नाही. ते चांगली हळद असून सुद्धा ज्यांची खराब हळद आहे त्या लेवलचाच भाव लागलेला आहे ह्या हळदीला. हां 13,15 हटायची होतं भाई. चालते ठीक आहे दादा. बाकी काय? सरको थोडा बाकी काय शेतकऱ्याचे हाल करून शेतकऱ्याचे हाल करून सोडले तुम्ही कारण बाकी काय व्यापारी लोकांनी शेतकऱ्याचे हाल करून सोडले. दुसरं काय बोलणार. बरोबर आहे. शेतकरी एवढं कष्ट करून रात्रंदिवस हळद एवढी मेहनत कोणत्या पिकात आहे? आणि हळद हे सगळं वर्षाचं एक पीक आहे. वर्षाचं एक वर्ष मेहनत पण तशीच आहे ना. वर्षात पैसे किती टाकावं लागतात. हो हो त्याच्या अख्ख्या खानदानीची जर मेहनत धरली तर काय बराबरीच आहे. बरोबर आहे. बरोबर. उरतं काय शेतकऱ्याला उरतं काय? पांगरी निमठोक ग्रामपंचायतचे पोलीस
हा भाव 11,200 हा 11,200 रुपये 11,200 रुपये सगळा फिरवा आणि बंड्याला बंडा 11,200 शेंग 11,700 त्रस्त आहेत त्रस्त पहिलेच माल कमी शेतकरी झालं. आपले पहिलेच माल कमी झालं आणि हे असं हे व्हायला बाबा हे बंडा आहे का असं दाखव ना असं दाखवा हो दाखव शेतकरीचं काय करा मोठा मोठा गाव हा 10 दिवस 10 दिवस 10 दिवसाला आरटीजीएस हा 10 दिवसाला 10 दिवसाला आरटीजीएस आहे पैसे जगाव की नाही जगाव हे समजावं लागलं आम्हाला हे आता हे शेंग आहे की नाही द्यायची बाबा बघा बरं बोल बोल यार मार्केटिंग करायसाठी मोदी साहेब नाही मी साहेब मी कुठलीही मार्केटिंग करणार मी शेतकरी आहे शेतीविषयी बाजारभावाचे व्हिडिओ टाकतो आणि शेतकऱ्याचे रिव्ह्यू असं का आपण 11,700 11,700 शेंगा आणि बंडा 11,200 11,200 बंडा आणि 800 रुपयाचा कटरा होता खेळून रे दे 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 बंडा दे क्वालिटी दाखवलं मी शेतकऱ्याला कळते की या क्वालिटीला हे मान लागलाय भाव लागलाय क्वालिटी आहे म्हणून लय माल आणल्या तुम्ही भरून राम 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 कोण्या गावची कळगाव कळगाव उमरी तालुका जिल्हा नांदेड किती एकर हळद होती 3-4 एकर हा 4 एकर किती झाली 170 कटा भरला 170 का गाडीहून उतरणार वाटावी तुम्ही आज तेच मिळालं 100 काय भाव लागला झाला भाऊ भाव 13,000 लागला 13,000 फिक्स फिक्स बंडेला मंडेला 12,800 12,800 भाव बरं लागला का भाव बरं लागला का बरं लागला आता हाय ते लागला कुठं क्वालिटी बरं लागला क्वालिटी आहे ना हेच की बंडा कुठं आहे 13,000 फिक्स कांडीला ओके किती एकर होती म्हणले का 4 एकर किती 170 कट्टा काय भाव लागला काका बंड कांडीला कांदीला 12,800 12,800 बंड्याला मंड्याला 12,200 किती एकर होती किती एकर होती हो? सांगा काय हळद किती एकर होती 1 एकर होती 1 एकर होती काय किती झाली 1 एकर गाडी किती 14 कटी झाली 14 कट्टे झाले 14 कटी हातात पण गाडीचं वजन केलं नाही हो हो ठीक आहे नाही वजन ऐकायला आपली येतं दोन्ही 7-7 हेकरा कर ना हेकरा 800 बरोबर ना? हो हो बरोबर शिंग घेऊ का तुझी हां काय लावला काका भाव कुठे घेत काका उधर देखो बंदा हो गया खाली हो हाँ हो गया सर काय लागला भाव हे मंड्याला लागला 11,500 कांडीला कांडीला 12,800 कांडीला 12,800 11,500 बंड्याला किती एकर होती हळद तुमची हे अर्धा एकर म्हणजे 2 वळी होत्या 2 वेळे दोन्हीच वेळे. किती किती झाली हे 7 कट्या आहेत काडीचे 3.5 मंड्याच्या थोडं बेने लावल्या लावल्या थोडे लावले आमदारसारखं हो बेने ठेवून शिजवायला झाली म्हणा बस शिजवायला कोणी 4-5 कोण्या गावची तुम्ही कुट्टी कुट्टी कुठं आहे इस्लापूर दसरा कोंड बरंच लांब आहे मग. ठीक आहे एवढी हळद आणायला परवडली तुम्हाला काय भाव लागला साहेब आता साहेब भाव लागला आता इकडे आम्ही इकडेच घेऊन येतो हळद हो हो इकडे काय भाव लागत नाही का नाही माहिती राम राम नमस्कार हळद आणले हो काय लागला भाऊ भाव लागला 13,200 13,000 कुठं आहे? टेम्पो आहे का टेम्पो की ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे चालतं कोण्या गावची म्हणलं तुम्ही पात्र कोणतं आहे हिचा पात्र इथलं का
बघू तुमचा भाव बघू चला ये की काय लागला भाव 13,100 कांडीला बंड्याला 11,800 11,800 कुठं आहे बंडा कुठं आहे टीव्ही मध्ये येईल की म्हणा आम्ही हा यूट्यूब टी व्हीमध्ये नाही मी न्यूजवाला नाही मी यूट्यूबर आहे म्हणजे शेतीमालाचे बाजारभाव टाकतो व्हिडिओ हो यूट्यूबवर इंस्टावर वा छान 11,800 कोण्या गावचे म्हणलं तुम्ही पात्रड काय बरं लागला भाव नाही काही समाधान नाही 18,000 आहे भाव आता हे आवक जास्त आहे त्याला हाणायला ते टॅप करून घ्या आणि जे बोलले ते टाकून द्या तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि असेच डेली बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान